नमस्कार मित्रांनो, मी अंकुश राठोड स्वागत करतो तुमचं करिअर बाबा लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. रिसेंटली झालेलं वुमन्स एशिया कपमध्ये इंडियन टीमने श्रीलंकेला हरवून हा एशिया कप भारताच्या नावी केलेला आहे. हा एशिया कप 8वी सिरीज होती, 8 सिरीज होती. 8 एशिया कपपैकी 7 वेळेस इंडियन टीमनी हा एशिया कप जिंकलेला आहे. तर आपलं आजचं सेशन आपण या कपशी रिलेटेड महत्त्वाचे काही आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण अपडेट्स बघूया. चला मग आपलं आजचं सेशन आपण सुरू करूया. तर ही सिरीज होती 8 एशिया कप 2022. याच्यामध्ये फायनल मॅचमध्ये आपण श्रीलंकेला हरवलेलं आहे. श्रीलंकेने टॉस जिंकला होता. मॅचमध्ये त्यांनी बॅटिंग केली. सुरुवातीला श्रीलंकेने जवळपास 65 रन केले, 9 विकेट्स त्यांचे गेले आणि आपण 72 रन करून 2 विकेट्स आपले गेले आणि आपण 8.2 ओव्हर्समध्येच पूर्ण मॅच ही खतम केली. ठीक आहे. तर ह्या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच होते रेणुका सिंग. त्यांनी 4 विकेट्स घेतल्या होत्या आणि फक्त 5 रन दिले होते. 3 ओव्हर्स त्यांची होती, 3 ओव्हर्स त्यांनी दिले होते त्यामध्ये मॅचमध्ये. ठीक आहे. तर प्लेअर ऑफ द मॅच आहेत रेणुका सिंग. सिरीज होती ही 8 एशिया कपची आणि मॅच झाली होती बांगलादेशमध्ये सिलहेट या ठिकाणी. सिलहेट. ठीक आहे. आणि 15 ऑक्टोबरला ही मॅच झाली होती. नेक्स्ट बघूया. ते बघा, प्लेअर ऑफ द मॅच आहेत रेणुका सिंग ठाकूर. पूर्ण नाव त्यांचं रेणुका सिंग ठाकूर आहेत. 4 विकेट्स त्यांनी दिल्या होत्या मॅचमध्ये. 4 विकेट्स घेतल्या त्यांनी आणि 5 रन दिलेत 3 ओव्हर्समध्ये. एक मेडन सुद्धा होती. मेडन ओव्हर म्हणजे एका त्या ओव्हरमध्ये त्यांनी एक सुद्धा रन दिलेला नाही. ठीक आहे. हे आहेत रेणुका सिंग ठाकूर, प्लेअर ऑफ द मॅच. त्यानंतर स्मृती मंदाना यांचं सुद्धा परफॉर्मन्स चांगलं होतं. त्या फायनल मॅचमध्ये त्यांनी 51 रन्स काढले, किती 25 बॉल्समध्ये नॉट आउट होतं ते. ओके. त्यानंतर आपले महत्त्वाचं म्हणजे कॅप्टन कोण कोण होतं फायनल मॅचमध्ये. कॅप्टन होते बघा इंडियन टीमचे आहेत हरमनप्रीत कौर. इंडियन टीमचे हरमनप्रीत कौर. ठीक आहे. त्यानंतर श्रीलंकन टीमचे कॅप्टन होते छमरी अतापत्तू. कॅप्टन सुद्धा विचारला जाऊ शकतात. एशिया कपमध्ये जी मॅच आपण खेळला गेली होती तर त्याचे कॅप्टन कोण होतं असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा सिरीज होता काही एशिया कप रिलेटेड काही महत्त्वाचे अपडेट म्हणजे 8 एशिया कप होता. कितवा एशिया कप होता हा? 8 होता 2022चा. 1 ते 15 ऑक्टोबरमध्ये खेळला गेला होता. कोणत्या ग्राउंडवरती खेळला गेला होता ते सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतात. ते आहेत सिलहेट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम. एशिया कप कोणत्या ग्राउंडवरती खेळला गेला होता वुमन्स एशिया कप 2022चा असा प्रश्न येऊ शकतो. त्याचा आन्सर आहे बघा सिलहेट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम. कुठं आहे ते? सिलहेट या सिटीमध्ये आणि बांगलादेशमध्ये. बांगलादेश हे होस्ट कंट्री होता 2022 वुमन्स एशिया कपसाठी. ॲडमिनिस्ट्रेटर कोण ॲडमिनिस्ट्रेशन करते? त्याचं आहे एशियन क्रिकेट काउन्सिल. हे पूर्ण वुमन्स एशिया कप हे मॅनेज करते. एशियन क्रिकेट काउन्सिलद्वारे हे पूर्ण मॅनेजमेंट केलं जातं. T20 फॉर्मॅटमध्ये खेळला गेला 2022चा इव्हेंट. ठीक आहे. 2022चा इव्हेंट T20 फॉर्मॅटमध्ये खेळला गेला. एशिया कपमध्ये वुमन्स एशिया कप T20 सुद्धा होतं आणि ODI सुद्धा आहे. ठीक आहे. सुरुवातीचे काही मॅच सिरीजमध्ये ODIs खेळले गेले, त्यानंतर T20मध्ये त्याला कन्वर्ट करण्यात आलं. 7 टीम्स होते आणि 24 मॅचेस खेळले गेले टोटल. ठीक आहे. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की वुमन्स एशिया कपमध्ये किती टीम्स होते? तर ते होते 7 टीम्स. कोणकोणत्या टीम्स आहेत बघा? इंडिया, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड, मलेशिया आणि UAE म्हणजेच युनायटेड अरब इमिरेट्स. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट बघूया. आता 8 एशिया कप 2022चे टॉप परफॉर्मन्स कोणकोणते आहेत? सिरीजमधले टॉप परफॉर्मन्स कोणकोणते आहे असे परत प्रश्न येऊ शकतो. जसं की प्लेअर ऑफ द सिरीज कोण होतं? तर प्लेअर ऑफ द सिरीज आहे दीप्ती शर्मा, इंडियन टीम. ठीक आहे. प्लेअर ऑफ द सिरीज दीप्ती शर्मा. त्यानंतर मोस्ट रन्ससाठी आहेत जेमिमा रॉड्रिगियस. ठीक आहे. 217 रन्स त्यांनी काढले होते. ठीक आहे. मोस्ट रन्स कोण आहेत? जेमिमा रॉड्रिगियस, 217 रन इंडियन टीमचे. आणि मोस्ट विकेट्स दीप्ती शर्मा, 13 विकेट्स त्यांनी घेतलेल्या होत्या. ठीक आहे. दीप्ती शर्मा पूर्ण सिरीजमध्ये 8 एशिया कप सिरीजमधला टॉप परफॉर्मन्स प्लेअर ऑफ द सिरीज आहे दीप्ती शर्मा. बॉलर आहेत त्या आणि मोस्ट विकेट सुद्धा त्यांनीच घेतलेल्या आहेत. म्हणजे दीप्ती शर्मा 13 विकेट्स, किती 100 रन्स त्यांनी दिलेले आहे पूर्ण सिरीजमध्ये. ॲव्हरेज त्यांचा 7.69 होता. ठीक आहे. ॲव्हरेज काय आहे म्हणजे 7.69 रन्स पर विकेट टेकन. म्हणजे प्रत्येक विकेट घेतल्यानंतर प्रत्येक विकेटच्या एका विकेटसाठी त्यांनी जवळपास 7.69 रन्स हे दिलेले आहेत. ठीक आहे. दीप्ती शर्मा 13 विकेट्स. त्यानंतर 13 विकेट घेतलेले दुसरे सुद्धा होते. ते होते इनोका रानाविरा. ते श्रीलंकन बॉलर आहेत. ठीक आहे. श्रीलंकन इनोका रानाविरा. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की टॉप
मोस्ट विकेट्स कोणी घेतलेल्या होत्या आणि त्यामधले मग ऑप्शन होऊ शकतं दीप्ती शर्मा, इनोका रानाविरा, ठीक आहे. तर हे दोन्ही सुद्धा मोस्ट विकेट्स त्यांनी घेतलेले आहेत. पण परफॉर्मन्स पॉईंट ऑफ व्ह्यू जर म्हणलं तर दीप्ती शर्माचा परफॉर्मन्स जास्त होतं, जसं की त्यांनी इनोका रानाविराने 121 रन दिले तर दीप्ती शर्माने 100 रन्स दिलेत. ॲव्हरेज ह्यांचा इनोका रानाविराचा 9.3 आहे आणि दीप्ती शर्माचा ॲव्हरेज 7.69 आहे. कमी रन्स देण्याचा त्यांनी प्रयत्न केला पर विकेट. ओके, तर मोस्ट विकेट दीप्ती शर्मा लक्षात ठेवा. मोस्ट रन्स कोण आहेत? जेमिमा रॉड्रिगस 217 रन्स आणि प्लेअर ऑफ द सिरीज आहे दीप्ती शर्मा, इंडियन टीम. ठीक आहे, महत्त्वाचं आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. हे बघा एक एक करून बघूया आपण. दीप्ती शर्मा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, प्लेअर ऑफ द सिरीज होते किती आहे बघा. दीप्ती शर्माचा हा फोटो आहे. 13 विकेट, 100 रन्स आणि ॲव्हरेज 7.69 दीप्ती शर्मा. ठीक आहे, त्यानंतर जेमिमा रॉड्रिगस यांनी काय केलं, पूर्ण सिरीजमध्ये मोस्ट रनसाठी त्यांना मिळालेला आहे बघा अवॉर्ड. हा काय मोस्ट रन्स 217 रन दिले त्यांनी पूर्ण सिरीजमध्ये. त्यांचे 2 वेळेस 50 त्यांनी काढलेले. 50s किती आहेत? 2. जेमिमा रॉड्रिगस. ठीक आहे, हे आहेत ते जेमिमा रॉड्रिगस. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पूर्ण आता ACC वुमन्स एशिया कपशी रिलेटेड महत्त्वाचे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण महत्त्वाची अपडेट बघूया. हे काय बाय एनियल इव्हेंट आहे, म्हणजे 2 वर्षामध्ये एकदा हा खेळला जातो. ACC वुमन्स एशिया कप कधी 2 वर्षामधून एकदा खेळला जातो. इस्टॅब्लिश कधी झालं होतं? हे इस्टॅब्लिश झालं होतं 2004ला. 2004 पासून पहिली मॅच खेळली गेली ती होती श्रीलंका या कंट्रीमध्ये होस्ट केली होती. ठीक आहे, श्रीलंकेमध्ये खेळला गेला होता पहिला वुमन्स एशिया कप. असा प्रश्न येऊ शकतो, वुमन्स एशिया कप फर्स्ट टाइम कुठं खेळला गेला होता? तो आहे श्रीलंका. आणि विनर कोण होता फर्स्ट वुमन्स एशिया कपचं? इंडिया. विनर होता इंडिया. तर हे महत्त्वाचं आहे बघा. 2004. ठीक आहे, 2004चं. ठीक आहे, पहिली मॅच होती ODI फॉर्मॅटमध्ये, श्रीलंका होस्ट केला होता आणि विनर आहे इंडिया फर्स्ट. त्यानंतर मग त्यानंतरचे जवळपास 8 वेळेस खेळले गेले बघा. त्यापर्यंत 4 जे आहेत, सुरुवातीचे 4 सिरीज आहे जवळपास ODI फॉर्मॅटमध्ये खेळल्या गेली आहे. नंतरचे 4 T20मध्ये सुद्धा. हे सुद्धा लक्षात असू द्या बघा. सुरुवातीचे 4 ODI आणि त्यानंतर T20मध्ये. आणि जवळपास इंडिया हा 8 मॅचेस वेळेस 8 सिरीजपैकी 7ही वेळेस जिंकलाय. 7 वेळेस. फक्त एकदा बांगलादेश जिंकलेलं बघा. हे सुद्धा येऊ शकतं बघा प्रश्न. ठीक आहे, बांगलादेश वुमन्स एशिया कपमध्ये बांगलादेश हा कधी जिंकला होता? तर तो होता 2018ला. 2018मध्ये ते कुठं झालं होतं? मलेशियामध्ये जेव्हा झालं होतं त्या टायमाला विनर होता बांगलादेश. बाकी सर्व सिरीजमध्ये इंडियन वुमन्स टीमच जिंकलेली आहे. ठीक आहे, ही आहे आपली 2022ची आत्ताची T20 फॉर्मॅटमध्ये बांगलादेश आणि इंडियामध्ये. आता अजून एक महत्त्वाचं म्हणजे 2020ला हा गेम पोस्टपोन करण्यात आला होता. हा खेळला गेला नव्हता, हा कॅन्सल झाला होता 2020मध्ये. का? कारण की सर्वांना माहिती आहे की COVID-19च्या कारणामुळे 2020चा इव्हेंट हा कॅन्सल केला गेलेला होता. ठीक आहे, तर भारताने 7 वेळेस टायटल जिंकलेले आहेत. त्यापैकी 4 ODIs आणि 3 T20s आहेत. ठीक आहे, करंट चॅम्पियन आणि मोस्ट सक्सेसफुल आहेत. त्यानंतर सेकंड आहे बांगलादेश. बांगलादेशने 1 टायटल जिंकले कधी? 2018ला. ठीक आहे, चलो ठीक आहे. आता अजून ह्या पूर्ण सिरीजमधलं म्हणजे पूर्ण वुमन्स एशिया कपमधलं टॉप प्लेयर्स कोण आहेत? सर्व आतापर्यंतचे 8 टुर्नामेंट जे खेळले गेले ते टोटल 8 टुर्नामेंट मिळून आतापर्यंतचे टॉप प्लेयर्स कोणते आहेत ते आपण बघूया. तर मोस्ट रनसाठी आहे बघा मिथाली राज. त्यांनी आतापर्यंत 588 रन्स काढलेत. ठीक आहे, असं सुद्धा प्रश्न येऊ शकतो. पूर्ण ACC वुमन्स एशिया कपमध्ये मोस्ट रनसाठी कोण आहेत? ठीक आहे, ते आहेत मिथाली राज. त्यानंतर मोस्ट विकेट्ससाठी कोणाला आहे टॉप प्लेयर्स? ते आहेत नीतू डेव्हिड. मोस्ट विकेट्स नीतू डेव्हिड. ठीक आहे, हो चलो ठीक आहे. तर आपण इंडियन वुमन्स टीमचे रिलेटेड एशिया कप जो जिंकला होता त्याच्या रिलेटेड आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे या सेशनमध्ये आपण अपडेट्स बघितले आणि पूर्ण वुमन्स एशिया कपशी रिलेटेड सुद्धा आपण महत्त्वाचे मागे झालेले इव्हेंट्सचे सुद्धा आपण अपडेट बघितले. अशाच प्रकारच्या आमच्या व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा आम्ही करंट अपडेट्स हे देत असतो, डेली करंट अपडेट्स. ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. चॅनलचं नाव आहे current_AKR. ठीक आहे, आणि वीकली आम्ही लेक्चर सुद्धा घेत असतो. वीकली अपडेटचं लेक्चर सुद्धा देत असतो त्या चॅनलवरती. ठीक आहे, आणि आमच्या careerBaba_ABD तुम्ही बँकिंगशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट्स घेण्यासाठी हे सुद्धा टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. आमचं करिअर बाबा हे प्ले स्टोअरवरती ॲपसुद्धा आहे. त्यामध्ये फ्री टेस्टसुद्धा अवेलेबल आहे. ते सुद्धा तुम्ही फ्री टेस्ट आणि फ्री व्हिडिओजचा त्या करिअर बाबा ॲपचा तुम्ही उपयोग करून घ्या. चला मग मित्रांनो, भेटूया आपल्या अशाच प्रकारच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.